धन्यवाद यासिन सर, अभिनंदन. वेल डन, वेल प्लेड करण. अभिनंदन तुझं आणि तुझ्या संघाचं. अभिनंदन जयमान दुकोडे संघाचं. पुढील फेरीत त्यांनी प्रवेश केलाय. तर मंडळातर्फे या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल मी जयमान मिळकतकार संघाचे इथे आभार प्रकट करतोय. पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतोय. मागील सामना आपण पाहिला तर वैयक्तिक खेळी असेल. अर्धशतक आपण पाहिलं, पहिलं अर्धशतक या स्पर्धेत नोंदवलं गेलं 11 चेंडूमध्ये करण तोडणकरच्या नावावरती. त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती इथे स्वागत केलं जात आहे, षटकरने स्वागत केलं जात आहे. निमिषला वेलकम म्हणतोय फलंदाज ऋषिकेश. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय षटकार लगावला जातोय. नवीन सामन्याला सुरुवात होते. मागील सामन्यात आपण पाहिले यासिन सर, तर या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या धावफलक लागली 85 धावा 5 षटकांमध्ये. त्यानंतर वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली, ती म्हणजे अर्धशतक पाहिलं आपण 11 चेंडूंमध्ये. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पहिल्या विकेटसाठी जी भागीदारी आपण पाहिली तीही या स्पर्धेतील सर्वाधिक पाहिली 69 धावा करण तोडणकर आणि संकेत मात्र या दोन फलंदाजांच्या नावावरती. आता पुढील सामना आपण पाहतोय अमरदीप कोलगाव विरुद्ध राजा शिवछत्रपती किहीम. दोन्ही संघांनी आजच्या दिवशी पहिला सामना जिंकलेला. दुसऱ्या फेरीत ते एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. नाणेफेकीचा कौल प्रथमतः झाला, नाणेफेकीचा कौल लागला. अमरदीप कोलगाव संघाच्या बाजूने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि गोलंदाजीसाठी मागील सामन्यात खऱ्या अर्थाने हिरो ठरलेला, ज्यांनी आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलं. 2 षटकांमध्ये 9 धावा खर्च करत 3 विकेट प्राप्त केल्या आणि आपल्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असा निमिष गोलंदाजीसाठी उतरलेला आपण पाहतोय. कालच्या दिवसापासून जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये ज्या धावा झाल्या त्या दुसऱ्या इनिंग मध्ये सहजासहजी चेस झालेल्या नाहीत. किंबहुना आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये ज्यांनी फलंदाजी केली ते विजयी ठरलेले आहेत संघ. मग कालचा दिवस असेल किंवा आजचा दिवस जरी आपण पाहिलं तर तेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठेतरी चुका प्रथम गोलंदाजी करताना गोलंदाजांकडून होतात असंच म्हणावं लागेल. ह्या सामन्यात काय घडते पाहायचंय, कारण अमरदीप कोलगाव संघ एक लढवय्या संघ म्हणून ओळखला जातो आणि त्यांच्या समोर तेवढा तुल्यबळ राजा शिवछत्रपती किहीम हा संघ यावेळेच्या फिल्डच्या बाहेर येऊन हलक्या हाताने या चेंडूला खेळून काढलाय. जोपर्यंत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिडॉनच्या क्षेत्रात येतो चेंडू फील्ड करतोय. एक धाव पूर्ण होते. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ऋषिकेश सेल्वेराच्या भूमिकेत ऋषिकेश आणि त्याच्या साथीला दीपक ही जोडी आपण पाहतोय. राजा शिवछत्रपती किहीम संघाने पहिला सामना जिंकलेला आहे, त्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास वाढलेला आहे, दुणावलेला आहे आणि त्याच आत्मविश्वासाने या दुसऱ्या फेरीत त्यांनी प्रवेश केलेला आहे. दुसऱ्या फेरीतील सामना खेळण्यासाठी सज्ज झालेत. दीपक आणि ऋषिकेश या जोडीवरती नक्कीच मोठी जबाबदारी आहे. पॉवरप्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून द्यायची. 4 षटकांचा सामना असेल त्यामुळे 1 षटक पॉवरप्लेचं असेल. हे षटक दोन्ही संघाच्या दृष्टिकोनाने महत्त्वपूर्ण. या षटकात गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार असेल की धावा रोखल्या गेल्या पाहिजेत, विकेट प्राप्त झाली पाहिजे, ब्रेक थ्रू मिळवला पाहिजे. तर फलंदाजी करणाऱ्या संघाला एक तडकदार एक आक्रमक अशी सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही फलंदाज कॅपेबल आहेत, तर त्यांच्यामध्ये क्षमता आहे की चांगल्या धावा जमवू शकतात. मात्र इथे एका चांगल्या गोलंदाजाचा त्यांना सामना करायचा आहे. अप्रतिम चेंडू टप्पापर्यंत उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर निघणारा चेंडू, ज्याला आपण डावखुऱ्या हाताचा नॅचरल अँगल म्हणतो, त्याचा वापर केला जातोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज निमिष याला एकाच टप्प्यात दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची चेंडू वळत माहीर असणारा गोलंदाज. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषे पार येतोय चौकार.
4 षटकात आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 11 धावा आलेल्या आहेत. चांगली सुरुवात ऋषिकेश आणि त्याच्या साथीला असलेल्या दीपकची. इथे मात्र फलंदाजाला बाद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र त्यामध्ये यश मिळत नाहीये. ते म्हणजे गोलंदाज निमिषला. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल केला जातोय. पॉवरप्लेचे षटक आहे त्यामुळे एक क्षेत्ररक्षक सीमारेषा आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ. तर दुसरा मिड विकेटला इथे रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू जातोय कव्हर सीमारेषे पार. लगावला होता मिड विकेटच्या दिशेला. यावेळेस आपण पाहिलं रिव्हर्स स्वीपचा फटका. कव्हर शेडू खेळून लागला फटका आपण पाहिला. 4 धावांसाठी गेलेला आहे. इथे मात्र गोलंदाजाच्या गोलंदाजीवर आक्रमण केले जाते. गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, गोलंदाजाची लेंथ, चेंडू नक्कीच ओळखला जातोय आणि त्यानुसार फलंदाजी केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या 15 झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. मागील सामन्यात हिरो नायक, इथे मात्र निमिष तितकासा सफल होत नाहीये. आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन तो यावेळेस मात्र चांगला फटका येतोय आणि चेंडू जातोय वाईड श्रावण सीमारेषे पार. उत्तुंग असा षटकार. षटकासाठी गोलंदाज नियुक्त करायचं आहे. कृपया करून विनंती आहे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला वेळ वाया घालवायचा नाहीये, कारण अजूनही आपल्या सामने खेळवायचे. कारण प्रकाश लवकरच अंधुक होतो. दिवस लहान आहे मित्रांनो, त्यामुळे मंडळात सहकार्य करायचंय. जर आपण सहकार्य केलं, वेळेत सामने झाले तर ठरलेल्या षटकाचे सामने आपल्याला खेळवता येईल. कोणाचंही त्यामुळे नुकसान होणार नाही. त्यामुळे आपण वेळ वाया घालवायचा नाहीये कृपया. त्याचबरोबर पाहतोय राजा शिवछत्रपती किहीम संघासाठी कित्येक वर्ष चांगले खेळ खेळणारे त्यांचे अष्टपैलू खेळाडू मिलिंद काटे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ते उपस्थित झाले आहेत आणि आपला संघ कशा प्रकारे कामगिरी करतो याकडे लक्ष ठेवण्यासाठी ते आपण पाहतोय. सीमारेषा तैनात आहेत, त्यांचे स्वागत आहे. गोलंदाज कुणाल येतोय. कुणाल गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिल आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये एक आक्रमक सुरुवात आपण पाहतोय केलेली आहे. दोन्ही फलंदाजांनी 21 धावा आलेल्या पहिल्या षटकात. इथे मात्र बॅटची गळा, इथे छेड टिपला जात नाहीये. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे नक्कीच यशस्वी होतोय. या फटक्यात जोरकस फटका लागण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची कडा घेत चेंडू हवेत होता. कोणतेही क्षेत्ररक्षक जवळ नव्हता, त्यामुळे नक्कीच बाद होत नाहीये फलंदाज. चांगली गोष्ट ऋषिकेशसाठी, त्याचबरोबर राजा शिवछत्रपती किहीम संघासाठी. ऋषिकेश एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. ज्या पद्धतीने चौका षटकार लगावतो त्याच पद्धतीने एकेरी दुरी धावा घेण्यामध्येही सक्षम असा हा खेळाडू. इथे मात्र चेंडू खराब होता, मात्र ह्या खराब चेंडूवरती जरी आपण पाहिलं पंचाचा वाईटचा इशारा, त्या चेंडूवरला पूर्ण रीच करून त्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा फटका लागवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. पंचांचा इशारा तो वाईटचा. गोलंदाजाचा हा चेंडू नक्कीच थोडा चिंतेचा विषय अमरदीप कुलगाव संघासाठी, कारण गोलंदाजीसाठी तो आलाय. पहिल्या षटकात 21 धावा आल्यात. अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर त्याचा फायदा निश्चितच फलंदाजी करणाऱ्या संघाला होईल आणि एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल अमरदीप कुलगाव संघाला. यावेळेस मात्र चांगला चेंडू या चेंडूला खेळून काढलाय. जोपर्यंत गलिर्जींचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो ते चेंडू फील्ड करतोय पॉइंटच्या क्षेत्र येऊन. त्या दरम्यान एक धाव पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 24 धावा. कुणालला जर आपण पाहिलं अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. गेल्या काही वर्षांमध्ये निश्चितच चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. इथे मात्र स्लोअर वन चेंडूची गती पहा, गती कमी होती, मात्र टप्पा चूक होता. त्यामुळे ऋषिकेश सारख्या चांगल्या फलंदाजाला देखील मोठा फटका लागण्यात यश मिळते. किंवा एक धाव मिळते. धावसंख्या एका धावने पुढे सरसावते. धावसंख्या होते ती म्हणजे 25 धावा. ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू, आपल्या गोलंदाजी मिश्रण करताना आपण पाहतोय कुणाला नक्की चांगली गोष्ट
त्याच्या दृष्टिकोनाने आणि अमरदीप कोलगाव संघाच्या दृष्टिकोनाने पाहूया दीपक त्याच्या गोलंदाज कसा सामना करतो. एक वेगळा स्टान्स आपण पाहतोय दीपकचा. इथे रिव्हर्सिवचा फटका लगवण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची कडायला लागली आणि सुगाव गोष्ट दीपकसाठी की चेंडूनी यष्ट्यांचा भेद घेतला नाही. या चेंडूवरती सरळ बॅटने जरी फटका लगवला असता तरी धावा आल्या असत्या, मात्र रिव्हर्सिवचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र यशस्वी होत नाहीये. आज बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात हिम संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. इथे मात्र उजव्याशीच्या बाहेर फलंदाज जातोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, चतुर हुशार गोलंदाजी म्हणेन, कारण ज्या पद्धतीने फलंदाज खेळतोय त्या पद्धतीनेच तो फलंदाज रोखण्याच्या दृष्टिकोनाने आपल्या चेंडूमध्ये बदल करतोय, आपल्या लेंथ मध्ये, आपल्या टप्प्यामध्ये, आपल्या गतीमध्ये बदल करतोय आणि त्याचं श्रेय देखील त्याला मिळतंय. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत गोलंदाज कुणालने. मागील षटकाच्या दृष्टिकोनाने निश्चितच एक चांगलं षटक आतापर्यंत या षटकातील येणारा अंतिम चेंडू ते असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेस मात्र काहीसा वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान पंचांचा इशारा येतोय वाईडचा. अवांत स्वरूपाची एक धाव निश्चितच मिळेल. धावसंख्या पण पाहतोय, धावसंख्या झाली ती म्हणजे 26 धावा. पहिल्या षटकात तब्बल 21 धावा फटकावल्या गेल्या होत्या. हे षटक मात्र जरी अवांत धावा येत असल्या तरीही अजूनही मी म्हणेन एक कंजूस षटक आहे. यावेळेस पुन्हा डाव्याच्या बाहेर जाणारा चेंडू, तीच दिशा आणि तीच दशा, सलग दुसरा वाईड येतोय. गोलंदाज बराच वेळेला आपण पाहतो चांगली गोलंदाजी करत असतो, मात्र काहीशा वेगळं करण्याच्या प्रयत्नात दिशा भरकटतो, अवांत स्वरूपाच्या धावा दिल्या जातात. ते चित्र आपण पाहतोय. मागील 2 चेंडूवरती दूर अवांत स्वरूपाच्या धावा दिल्या गेलेल्या आहेत. फलंदाज प्रत्येक धावेचं वेलकम करतोय, कारण त्यांना एक चांगली धावसंख्या सजवायची. इथे मात्र टप्पापर्यंत चेंडू अतिरिक्त उसळी घेतोय आणि या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. निर्धाव चिन्ह षटकाची सांगता होते. या षटकाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर या षटकात 3 निर्धाव चेंडू आले आणि त्यामुळेच धावा विशेष नाहीयेत. कोणती बाउंड्री या षटकात पाहिली नाही, म्हणजे कोणतेही चौकार षटकार आले नाही. केवळ 3 धावा धावून काढलेल्या आणि 3 धावा अवंत स्वरूपाच्या. अशा प्रकारे एकूण 6 धावा या षटकात आल्यात. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहते प्रथम फलंदाजी करताना राजा शिवछत्रपती किम संघाची धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 27 धावा, 27 रन्स विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. 12 चेंडूंमध्ये 27 धावा आल्या. जर ह्याच धावगतीने याच रनरेटने पुढे धावा झाल्या उर्वरित 2 षटकांमध्ये तर नक्कीच 54 धावसंख्येपर्यंत मजल मारता येईल राजा शिवछत्रपती किम संघाला. मात्र हे दोन्ही फलंदाज आणि येणारे फलंदाज यांच्यामध्ये ती क्षमता आहे, तेवढी ताकद आहे, ती कुवत आहे की नक्कीच 60 किंवा त्यापेक्षा जास्त धावा जमवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला नेहमीच ओळखलं जातं ते वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी. मग आपण पाहिलं तर डावखुऱ्या आताची फिरकी, डावखुऱ्याचे मध्यमगती गोलंदाज जे चेंडू वळवण्यात माहिर आहेत, त्यानंतर वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, तर काही फिरकीपट्टी आपल्याला पाहायला मिळतात. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अक्षय मात्रेला पण पाहतोय. एक कष्टबल खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, जेव्हा संघाला गरज लागते चांगली गोलंदाजी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. काही नौकेची क्षणी फलंदाजीसाठी आल्यानंतर मोठे फटके देखील तो लगावतो. हा सामना नक्कीच महत्त्वपूर्ण असेल, कारण या सामन्यातील विजेता संघ हा 3ऱ्या फेरीत प्रवेश करेल आणि या स्पर्धेत 3री फेरी म्हणजे उपांत्यपूर्व फेरीचा सामना असेल. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रयत्न असेल, उपांत्यपूर्व फेरीचा सामना असेल, माफ करा, क्वार्टर फायनलची लढत असेल 3री फेरी म्हणजे. अक्षय आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. बघूया ऋषिकेश कशा प्रकारे त्याच्या चेंडूचा सामना करतोय. पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये तितकंसं अंतर. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात ऋषिकेश इथे धावच्या स्वरूपात बाद झाला. ही ऋषिकेशने पहिला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय राजा शिवछत्रपती किम संघाचा. 28 या धावसंख्येवर नवीन फलंदाज शुभम म्हात्रेला पण पाहतोय. पहिल्या सामन्यात ज्या पद्धतीने शुभमने झेल पकडला होता, नक्कीच कॅच ऑफ द डे म्हणता येईल.
ज्या पद्धतीत मागे धावताना असं वाटलं होतं चेंडू अडवण्याचा त्याचा प्रयत्न आहे, पण लॉंग ऑफच्या जवळजवळ लॉंग ऑफच्या क्षेत्रापर्यंत जात त्याने तो झेल पकडला. एक अप्रतिम झेल आपण पाहिला. एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे, गेले कित्येक वर्ष सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखला जाणारा खेळाडू. एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे. राजा शिवछत्रपती किहीम संघातील महत्त्वपूर्ण खेळाडूंपैकी एक शुभम म्हात्रे आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. संघाला एक चांगली सुरुवात मिळालेली आहे, मात्र त्या धावसंख्येला एक मोठ्या धावसंख्येपर्यंत रूपांतरित करता येणार का? आणि आता ही जबाबदारी असेल शुभम म्हात्रे. आले नवीन फलंदाज दीपक, ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकारिक षटकार आले आणि येणाऱ्या अन्य फलंदाजांवर मग नक्कीच आपल्याला अमित तिथे पाहायला मिळेल आणि अजूनही फलंदाज आपल्याला तिथे पाहायला मिळतील. विशाल असेल, अमित असेल, चांगले फलंदाज त्यांच्या ताफ्यात अजूनही आहेत. आणि इथे मात्र जोरदार अपील, फलंदाज दीपक इथे कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय शिवम येतोय. इथे मात्र वेगाने बीट केले, चकवलं असं मी म्हणेन फलंदाज दीपकला. ज्या पद्धतीत दीपक फलंदाजी करत होता अजून काही वेळ तो थांबला असता, संघासाठी नक्कीच चांगल्या धावा त्याने जोडल्या असत्या. मात्र उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू, त्या चेंडूवरती मोठा फटका लागण्याचा प्रयत्न, इनसाइड एज आणि उरलेलं काम ही यष्टीरक्षकाने पूर्ण केलं. यष्टीरक्षकाची झेल देत आपण पाहतोय. फलंदाज इथे दीपक बाद झालाय. दीपक बाद होणारा राजा शिवछत्रपती किहीम संघाचा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय. आता दोन्ही नवीन फलंदाज आपण मैदानात पाहतोय. एका बाजूला शुभम नॉन स्ट्राइक एंडवर, तर नवीन फलंदाज शिवम हा स्ट्राइक एंड आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयची चांगली सुरुवात या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये जो एक धाव केवळ खर्च करतोय. एक फलंदाज रनच्या स्वरूपात, एक फलंदाज कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद झाला. इथे फटका नक्कीच चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव निश्चितच मिळाली एकेरी धावेने. शिवमने आपल्या धावांचं खातं उघडलंय. धावसंख्या होते ती म्हणजे 29 धावा. पहिल्या षटकाच्या तुलनेत दुसऱ्या षटकात धावा रोखल्या गेल्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू, उजव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू. फलंदाज बऱ्याच वेळा प्रेडिक्टेबल होतात. एका दिशेला फटका लगवण्याचा त्यांचा मानस गोलंदाज हेरतो आणि त्यानंतर नक्कीच तो यशस्वी होतो त्यांच्यापासून चेंडू दूरवर ठेवण्यात किंवा चेंडू निर्धाव टाकण्यात. हे चित्र पण पाहिलं. फलंदाज शुभम केवळ ऑनसाइडला टार्गेट करतोय, मिड विकेट स्क्वेअरच्या दिशेला फटका लगावतोय. उजव्याशीच्या बाहेर चेंडू टाकला, निर्धाव चेंडू आणि उद्ध्वस्त केला जातोय. अक्षय या षटकात दुसरा गडी बाद करतोय. मोठा झटका, मोठा हादरा राजा शिवछत्रपती किहीम या संघाला. प्रेक्षक असतील, खेळाडू असतील किंवा आलेले पाहुणे असतील, सर्वांनी क्रिकेट खेळलंय, पाहिले, अनुभवलंय. मागील सामन्यातील सामन्याचा मानकरी आपण पाहतोय. हिंद मोकीची क्षणी फटकेबाजी करणारा, सामन्याचा किताब पटकावणारा मिलिंद म्हात्रे आलेला आहे. नेहमीच आपण म्हणतो की फलंदाजांमध्ये भागीदारी होते, अशीच भागीदारी मित्रांनो गोलंदाजांमध्ये देखील होते. मागील षटकात जरी विकेट आली नसली तरी धावसंख्या रोखली गेली आणि त्याच्याच परिणाम स्वरूप इथे धावसंख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनाने इथे विकेट जाताना या षटकात आपण पाहतोय. यावेळेस झेल टिपण्याची संधी होती, इथे झेल निसटतोय. मिलिंद पहिल्या चेंडूवर तिथे बाद झाला असता. हलक्या हाताने स्कोअर कट करण्याचा चेंडूला प्रयत्न, मात्र इथे क्षेत्ररक्षकाच्या हातून झेल निसटतोय. 2 धावा मिळतात. जीवनदान लाभतंय मिलिंद सारख्या फलंदाजाला. या 2 धावांनी षटकाची सांगता होते. एक अजून सफल षटकाची सांगता होते असंच मी म्हणेन.
या षटकाचा विचार केला तर या षटकात धावा आल्या त्या म्हणजे 4 धावा. बराच वेळा आपण पाहतो धावसंख्येचा आलेख आपल्याला वाढताना पाहायला मिळतो, इथे मात्र उलट होत आहे. धावसंख्येचा आलेख आपल्याला खाली येताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकात 21 धावांचा डोंगर, त्यानंतर दुसऱ्या षटकात 6 आणि तिसऱ्या षटकात केवळ 4 धावा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं या षटकात आल्या त्या म्हणजे 2 विकेट. जो दबाव दडपण कुणालने प्रस्थापित केला त्या दबावाखाली आपण पाहतोय चांगली गोलंदाजी झाली अक्षयची आणि प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज मात्र इथे मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात इथे बाद होत आहेत. हीच म्हणतात एक टीम युनिट म्हणता येईल किंवा 2 गोलंदाजांमध्ये झालेली भागीदारी. त्यानंतर आता येणार अंतिम षटक, चौथं षटक आणि षटक घेऊन येतोय गोलंदाज संकेत, ज्याला बाळा या नावाने सगळेच ओळखतात. एक फिरकी गोलंदाज, गेले कित्येक वर्ष तो खेळतोय. मागील 1 वर्ष तो इंजर्ड होता, दुखापतग्रस्त होता, म्हणून तो मैदानापासून दूरवर होता. पण सर्व ठिकाणी सामने बघण्यासाठी तो यायचा. आता मात्र तो पूर्णतः फिट आहे, तंदुरुस्त आहे आणि या सामन्यात अंतिम षटक घेऊन येतोय. एक महत्त्वपूर्ण गोलंदाज ज्यांनी बऱ्याचशा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावलाय आणि अष्टपैलू कामगिरी करून बऱ्याचशा स्पर्धांमध्ये मालिकेवरचा देखील किताब पटकावल्याचा संकेत गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं आणि महत्त्वपूर्ण षटक घेऊन यावेळेस पहिला चेंडू फटका लगवण्याचा प्रयत्न, चेंडू हा वेथांशल चेंडू खाली येतोय आणि पहिला चेंडू ती संकेत आपल्या नावाला साजेसा खेळ करतो, विकेट प्राप्त करतोय. थैंक यू डीजे. नवीन फलंदाज ऋषिकेश. ऋषिकेश राऊत आपण पाहतोय फलंदाजीसाठी आला मैदानात आणि ऋषिकेश दळवी, माफ करा, ऋषिकेश दळवी, ऋषिकेश राऊत इथे बाद झालाय. पहिलीच विकेट त्याची गमावली, रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला. अजूनही या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एक चांगला चेंडू आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय संकेत कडून. बघा मित्रांनो कशा प्रकारे कमबॅक केलं जाते. पहिल्या षटकात 21 धावा आल्या तर असं वाटलं होतं 50, 55, 60 धावसंख्येने बदल मारता येईल. त्यानंतर काय कायापालट झाले, कशा प्रकारची गोलंदाजी झाली. इथे मात्र खराब चेंडू. पंचाचा निश्चितच इशारा येतोय नोचा. नो प्लस 1 स्वरूपात इथे 2 धावा नक्कीच मिळतात आणि नो बॉल आहे आणि नो चेंडूवरती आपल्या इथे आपण पाहिलं तर फ्री हिटची सुवर्ण संधी आहे फलंदाजाला. फलंदाज मिलिंद या फ्री हिटच्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलणार का, एखादा मोठा फटका लगावून आपल्या संघाच्या धावसंख्येत भर पाडणार का, संघाची धावसंख्या वाढवणार का. कारण संघ काहीसा अडचणीत आपण पाहतोय. चांगल्या सुरुवातीनंतर डगमगताना आपण पाहतोय फलंदाजी क्रम आपण कोसळताना अक्षरशः पाहिलाय. मात्र अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. या चेंडूमध्ये चांगल्या धावा आल्या, एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल मैदानात. त्यावेळेस चेंडू नक्की चांगला, मात्र खराब यष्टीरक्षणचा फटका बसतोय, चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषे पार 4 धावांसाठी. अनपेक्षित चौकार मी म्हणेन आणि त्याहीपेक्षा महत्त्वपूर्ण म्हणजे वेलकम फॉर राजा शिवछत्रपती किहिम. कारण त्यांना धावांची आवश्यकता आहे, कशा प्रकारे धावा येणं आवश्यक आहे आणि त्या दरम्यान इथे चौकार येतोय. धाव संख्या होते 37 धावा. यावेळेस आधुनिक मोठा फटका लागण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, कुणाल चेंडू खाली जातोय, अप्रतिम रनिंग आपण पाहतोय. अजून एक फलंदाज बाद करण्यात यश मिळत आहे गोलंदाज
लवकर यायचंय. कृपया करून प्रत्येक वेळेला विनंती करणं, तुम्हाला सूचना देणं चुकीचं आहे. तुम्ही क्रिकेटच्या स्पर्धा भरवता, मोठी स्पर्धा आहे, चांगलं आयोजन आहे, तेव्हा आपण या मंडळात सहकार्य करायचंय, वेळ वाया घालवायचा नाहीये. आणि फलंदाजाला विनंती असेल की त्वरित आपण यायचंय, कारण मला वाटतं मला फलंदाजाला आठवण करून द्यावी लागेल, ती म्हणजे आंतरराष्ट्रीय जे नियम आहेत त्याच्या पहिल्या नियमाची, ज्याचा शिकार आपण ICC मेन्स क्रिकेटमध्ये पाहिला. एंजेल मॅथ्यूज 2 मिनिटाच्या आतमध्ये गाड घेतला नाही, त्यामुळे त्याला बाद दिलं गेलं. टाइम आउटचा तो नियम आहे, त्यामुळे त्वरित यायचंय, सामन्याला सुरुवात करायची. प्रसाद कर्वे आपण पाहतोय, प्रसाद कर्वे आज मात्र खूपच मागच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच वेळेला सलमीराच्या भूमिकेत किंवा मधल्या फळीत तो पाहायला मिळतो. आज मात्र काहीशी वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद कर्वे एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्याकडे बराचसा अनुभव आहे. फलंदाजी नक्कीच त्याची भर त्यांना पण पाहिले. मागील वर्षी त्यांनी पारितोषिके पटकावले. पहिल्या चेंडूवर युसुफचा फटका लागण्याचा प्रयत्न, इथे मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज ऋषिकेश इथे धावच्या स्वरूपात बाद होतोय. रन्स 37 धावा झालेल्या आहेत. 3 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ झालाय. जर विकेट्स पडल्या त्याचं कारण आधुनिक आपण पाहतोय फलंदाजांची काहीशी हाराकिरी मी म्हणेन. जर फलंदाजांनी खेळपट्टी उभे राहिले असते, एकेरी धावा घेतल्या असत्या आणि त्यानंतर मोठे फटके लगावले असते, तरी धावसंख्या चांगली पाहायला मिळाली असती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, चौथ्या आणि अंतिम षटकातील. पण प्रत्येक फलंदाजाला आपण पाहिलं तर मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न आणि एकाच दिशेला एकाच डायरेक्शनला फटका लागवण्याचा प्रयत्न. जण काही ऑफ साइडला चौकार नाहीच अशा दृष्टीने फटकेबाजी पाहिली आणि त्यामुळे फलंदाजाच्या विकेटशी जाताना आपण पाहिलं. प्रसादचा फटका नक्की चांगला, इथे एक धाव मिळेल. ऋतूचा चांगला क्षेत्रक्षण, इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र या प्रयत्नात फलंदाज प्रसाद देखील धावची स्वरूपात बाद होतो.
मैन ऑफ द मैच इस वक्त मैच कर रहे हैं, उनको टी शर्ट आप देख रहे हैं। मिलिंद इस वक्त गेंदबाजी के लिए आते हुए, पहले ओवर की शुरुआत, इसके पहले मिलिंद ने अगले मैच में क्या शानदार बैटिंग की थी, और वही मिलिंद इस वक्त गेंदबाजी के लिए आए हैं, जो कि अनुभवी गेंदबाजों में से एक गेंदबाज है। पहला स्पेल अपना लेकर आते हुए गेंदबाजी के लिए, और बल्लेबाजी के लिए कुणाल और ऋतुज इस वक्त बैटिंग लाइन पर। इस बार गेंद को खेला सीधे ओवर पिच, गेंद को सीधे अच्छा शॉट लॉन्ग ऑन रिजर्व पर खेल दिया है, सीमा रेखा के बाहर गेंद जाती हुई। मॉनिटरी पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए, 4 रनों के दर्शाते हुए, 4 रन के साथ खाता यहां पर खुलते हुए। तीस गज के अंदर खिलाड़ी खड़े मिड ऑफ रीजन पर, उसके ऊपर से गेंद बाहर गई 4 रनों के लिए। बढ़िया बैटिंग, फिर एक बार अच्छा शॉट, बहुत बढ़िया शॉट, यहाँ पर 2 बड़े चौके, 2 बड़े अच्छे शॉट आए। आखिर में ऐसा लगा गेंद शायद बाहर जाएगी, लेकिन गेंद को फील्ड किया, बढ़िया फील्डिंग वहां पर रही। कुलगांव बनाम गेम के बीच ये मुकाबला है, दोनों के पहले अक्षर में के आ रहा है, के यानी नॉलेज, क्रिकेट का अल्फाबेट है, और देखते हैं कौन सी टीम को कितना अनुभव है इस मैच को जिताने का। इस मैच को इस प्रकार जिता पाएंगे, क्या कर पाएंगे, फील्डिंग पोजीशन कैसे रहेगी, बल्लेबाजी कैसे रहेगी। 39 रन का टारगेट यहां पर रखा गया है। मिलिंद की अगली गेंद, इस बार क्रॉस करना चाहते थे, गेंद को खेलना चाहते थे, लेकिन गेंद नहीं लगी। इस वक्त बल्ले पर बहुत शानदार गेंदबाजी। मैं जितने भी गेंदबाज हैं, मैं उन सभी गेंदबाजों की तारीफ करता हूं, क्योंकि 28 कदमों की विकेट पर गेंदबाजी करना इम्पॉसिबल नहीं है, बहुत मुश्किल भरा काम है। आपके अंदर जो लगन है, जो ताकत है, और गेंद का वेरिएशन को आप लोग घुमा रहे हो, जो गेंद को आप घूमते हुए मैं देख रहा हूँ, गेंद बहुत ऊपर थी, थोड़ी सी उछाल भरी गेंद, और ये कैच लेना चाहिए, और बहुत बढ़िया कैच, एक हाथों से लपकते हुए, क्या शानदार कैच लिया है ये, बहुत जबरदस्त। ऐसा लगा कि बेसबॉल खेल रहे हैं, और बेसबॉल वाले खिलाड़ी किस प्रकार एक हाथों से कैच लपक लेते हैं, उस प्रकार का ये कैच लिया है। क्या बात है, डीजे वाले ने क्या गाना बजाया, झुमका वाली तोड़ी के पीछे आज जो की यात्रा उसमें न जाए, जोखिम हो सकता है। आप लोगों से निवेदन है, दर्शन के लिए जरूर जाए। आज तो यात्रा है, एक तरफ आवास की यात्रा, बहुत ही पवित्र यात्रा है, एक तरफ कनकेश्वर की यात्रा, बहुत ही प्रसिद्ध मंदिर है, स्वयंभू मंदिर। पूरे भारत में उस मंदिर की चर्चा होती है, और खासकर उन्हीं 2 मंदिर का अलीबाग को आशीर्वाद है। और हर साल निरंतर चंद्रकांत भाई, उसके बाद मनोज भोईर भाई और धीरज भाई कंटिन्यू, मेरे ख्याल से चंद्रकांत भाई ये टूर्नामेंट जो है 50 साल से मेरे ख्याल से होते आ रही है, कि आपके जो पूर्वज है, आपके जो वरिष्ठ लोग ये टूर्नामेंट करते आ रहे हैं, और आप लोगों ने इसका बीड़ा उठाया है, और मैं लगभग 15 साल से तो आप लोगों को देखते आ रहा हूँ। शानदार क्रिकेट का आयोजन, हर साल नया कुछ देखने मिलता है। अगली गेंद मिलिंद की, इस वक्त 4 रन हो चुके हैं, और 1 विकेट भी उन्होंने हासिल किया। टोटल स्कोर बोर्ड पे रन संख्या 5। इस बार खेला गेंद को सीधे सामने की ओर, अच्छा शॉट वहां पर खेला है, बहुत ही बढ़िया, लेकिन ओ शॉट टकरा है, प्लीज वापस जाइए। ये जोखिम हो सकता है, प्लीज वहां पर चोटिल जरूर हो चुके होंगे हमारे, क्योंकि फिजियो अगर होंगे टीम के, प्लीज वहां पर दौड़िए, वहां पर प्लीज लेके जाइए, जो मेडिकल किट बॉक्स है वहां पर लेके जाइए। एक पल के लिए ऐसा लगा कि शायद नीचे गिरे, क्योंकि बहुत जोरदार टकराया वहां पर, जोखिम पड़े वहां पर। ऐसा लगता है क्योंकि जो साइड बाउंड्री वहां पर, जो बाउंड्री बांध के रखी है रस्सी की, शायद उसकी वजह से दिक्कत हो सकती है, या तो टकराए होंगे वॉल को, तो प्लीज ध्यान दीजिए। ऐसे सारे खिलाड़ी बहुत ही अच्छे हैं।
ओके, इस वक्त फिट एंड फाइट है और फिर एक बार तैयार हुए फील्डिंग के लिए। क्या बात है, या ये है अलीबाग के सारे होनहार खिलाड़ी, नो प्रॉब्लम। फिर एक बार तैयार होते हुए फील्डिंग पोजीशन पर। ये मिलिंद कुछ कहते हुए उन्हें कि कुछ ज्यादा तो नहीं लगाया ना, लेकिन वो कहते हैं कि हाँ मैं फिट हूं और हिट हूं। कभी कभी कहा जाता है ना, I'm a कॉम्प्लेन बॉय, तो ये कॉम्प्लेन बॉय है। इस वक्त मैच स्टार्ट होता हुआ मैदान के अंदर। एक गेंद का खेल शेष है। इस वक्त रन संख्या स्कोर बोर्ड पर है 7 रन। इस वक्त 3 रन बनते हुए यहाँ पर, और स्कोर बोर्ड हम यहाँ पर देख रहे हैं, जो हमारे स्कोरर है हमें स्कोर बताएंगे यहाँ पर। और रन संख्या स्कोर बोर्ड पर 8। इस बार अपील की जा रही है, बहुत अच्छा गेंद यहाँ पर, सीधे गेंद पीछे आती है, लेकिन कवर किया गया है विकेट कीपर के पीछे। फर्स्ट स्लिप ने अपील की जा रही है, अंपायर के पास दबाव बनाने का प्रयास था और ओवर यहाँ पर समाप्त होते हुए पहले ओवर के खेल को लेकर रन संख्या स्कोर बोर्ड पर यहाँ पर 39 रन चाहिए जीतने के लिए, और पहले ओवर के खेल के बाद रन संख्या है 9। जो हमारे अंपायर है उसे दरखास्त है, अंपायर जो इसके पहले की जो रन थे ये 3 रन थे ना, स्कोर हो चुका है अब 9। पहले का जो रन था, अंपायर से निवेदन है कि प्लीज यहां पर इशारा बताइए हमें। ना पहले अच्छा बोलता है, एक बॉल 3 रन ना था। ओके, इस वक्त 3 रन के साथ रन संख्या स्कोर बोर्ड पर यहाँ पर है 9 रन पहले ओवर के खेल के बाद। अब आने वाले 3 ओवरों का खेल शेष है। रन संख्या चाहिए जीतने के लिए 30 रनों का लक्ष्य अब यहाँ पर बनता हुआ। आइए, समय की पाबंदी है, जो टीम मीटिंग आप ले रहे हो, आप लोगों से निवेदन है कि 4:45 बज चुके हैं, इसके बाद और 2 मुकाबले खिलाने हैं। आप लोगों से निवेदन है, जो भी निर्णय लोगे तो आप जल्द से जल्द लीजिए, क्योंकि अभी भी इसके बाद एक मैच आना बाकी है। तो प्लीज आप फील्डिंग पोजीशन लगा ले। मिलिंद भाई, आप तुरंत फील्डिंग पर आइए। आइए, तब तक सभी लोग एक जयकारा लगाते हैं, क्योंकि समय शाम का हो चुका है और आज आवाज की जत्रा भी है, तो सभी लोग जोरदार जयकारा लगाते हैं। बोल नागेश्वर बाबा की। आवाज नहीं आ रहा, जितने भी दर्शक यहाँ पर खड़े हैं बैठे हुए, जोरदार जयकारा दीजिए। बोल नागेश्वर बाबा की। आइए, मैच स्टार्ट कीजिए प्लीज। और समय हो चुका है 4:45, अभी भी समय 1 घंटे का है। हमें और भी एक मैच खिलाना बाकी है, तो फील्डिंग पोजीशन पर लग जाइए, गेंदबाज को तैयार कीजिए, तैनात कीजिए, और बल्लेबाज स्ट्राइक पर ऑलरेडी अच्छे और डैशिंग मूड पर बल्लेबाजी के लिए है कुणाल और ऋतिक। एक तरफ चारों ओर भगवे ध्वज लहराते हुए, बहुत ही अच्छा प्रतीक यहां पर नजर आता हुआ। बिल्कुल भी नैसर्गिक वातावरण यहाँ पर है, शानदार एटमॉस्फेयर के साथ हम इस मुकाबले को देख रहे हैं। शानदार नजारा। आज दिन का जो फूड था बहुत बढ़िया था, दोपहर के जो लंच था बहुत शानदार लंच यहाँ पर था। उसके बाद जो व्यवस्था की गई है बहुत ही बढ़िया तरीके के साथ, शानदार आयोजन और नियोजन देखने मिल रहा है। अगली गेंद की शुरुआत यहाँ पर होती हुई, इस बार कट किया, बहुत अच्छा शॉट यहाँ पर लगाने का प्रयास, लेकिन शॉट लेग पर खिलाड़ी है, गेंद को फील्ड किया, चतुर नहीं रहे, गेंद को फील्ड करके थ्रो करना चाहते थे, लेकिन युवा खिलाड़ी है, उनको ऐसा लगा कि पीछे कोई खिलाड़ी नहीं होगा, लेकिन कवर के लिए खिलाड़ी आ चुके थे, थ्रो करने का प्रयास किया। कुछ युवा खिलाड़ियों को मौका दिया गया जो 18-19 साल की टीम में खेल रहे हैं।
इसके पहले यासीन भाई ने करण जोहर को पूछा कि आपकी उम्र कितनी है, तो उन्होंने कहा कि 21 साल में। क्रिकेट में उम्र की कोई जरूरत नहीं होती, आप 18 के हो, 19 के हो, 20 के हो, 40 के हो, आपका टैलेंट हुनर कितना ये महत्वपूर्ण होता है। इस बार खेला गेंद को, बहुत अच्छा शॉट, खिलाड़ी है वहां पर, गेंद को फील्ड किया जाएगा, रन बनाने की संभावना को पूर्ण किया जाएगा, केवल एक ही रन वहां पर मिलेगा। कवर के लिए खिलाड़ी है, शानदार फील्डिंग वहां पर हुई और इसी पिच रन इन द बिटवीन द विकेट भी बहुत बढ़िया रहा है। दोनों भी खिलाड़ी आपस में तालमेल रखते हुए बल्लेबाजी कर रहे हैं, क्योंकि उनको पता है प्रति ओवर 10 का औसत रखना बहुत जरूरी है, उसी औसत के साथ आगे बढ़ना भी जरूरी है। और गेंदबाजी के लिए यहाँ पर महेश गेंदबाजी कर रहे हैं। रन संख्या पहले ओवर में 9 थे, उसके बाद अब रन संख्या 2 आए हैं। इस बार फिर चुके यहाँ पर क्रॉस लाइन और शायद अपील की जा रही है, पंच के ऊपर दबाव बनाया गया, लेकिन अंपायर ने बहुत अच्छा डिसीजन दिया। उन्होंने कहा कि ये खिलाड़ी आउट है, क्योंकि बाहरी किनारा बल्ले का लगा, कदमों को ले गेंद उड़ी और स्लिप में गेंद को फील्ड किया गया। खिलाड़ी यहाँ पर आउट होता हुआ, अंपायर का इशारा आया आउट का, खिलाड़ी बाहर जाते हुए नाराज नजर आते हुए, कदमों से मट्टी उड़ाते हुए। कि बनाम कोलगांव के ऊपर बहुत ज्यादा जिम्मेदारी। ओहो, इस बार फिट किया, लंबा शॉट खेलने का प्रयास लेग साइड में था। अच्छी गेंदबाजी इस वक्त गेंदबाज की ओर से, मौका बिल्कुल भी नहीं दिया महेश ने। शानदार गेंदबाजी, दबाव में पूरा फायदा। स्कोर यहां पर 13 रन। आहा, ये तो क्या लाजवाब मारा, शानदार शॉट यहां पर, गेंद सीधे आई और मधुर सी आवाज टक सी आती हुई और गेंद
इसके बाद और 2 मुकाबले खिलाने हैं, तो प्लीज आप लोग मैदान का ताबा ले, गेंदबाज की शुरुआत करें। गेंदबाजी के लिए लाइनअप पर गेंदबाज को भेजिए। हर ओवर जो होता है ना, ये एक्चुअली ये 3 या 2 मिनट का होना चाहिए, क्योंकि जो नियम है उसके हिसाब से होना चाहिए। 4 ओवर का मुकाबला है तो आपको 15 से 16 मिनटों के अंदर समाप्त करने चाहिए, क्योंकि जो टाइम आउट दिया जा रहा है प्रति टीम को, क्योंकि समय की पाबंदी है। अक्सर विंटर सीजन में सूरज जो सूर्य होता है बहुत कम दिन रहता है और रात बड़ी रहती है, इसके लिए आपको उसके नजरिया से आपको यहाँ पर जल्द से जल्द मैच स्टार्ट करने चाहिए, जल्द से जल्द मैच समाप्त करने चाहिए, ताकि 5-5 छोटे मुकाबले आप लोग को खेलने के लिए मिले। 6 बजे के पहले मुकाबले समाप्त होने चाहिए। अब 4:45 हो चुके हैं और भी 2 मुकाबले खिलाने हैं। इस वक्त फील्डिंग पोजीशन फिर एक बार सेट होती हुई खिलाड़ी को घुमाया जा रहा है। मिलिंद भाई मैच प्लीज तुरंत स्टार्ट कीजिए प्लीज। इस वक्त बहुत समय जा रहा है और कहीं तो भी रुकावट के लिए खेत नजर आता हुआ। मैच स्टार्ट कीजिए प्लीज। लेफ्ट बल्लेबाज बैटिंग के लिए आते हुए, बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक पोजीशन पर है। ऋतिक इस वक्त शानदार शॉट, जबरदस्त और नो बॉल। ये नो बॉल पर 6 और फ्री हिट यहाँ पर मिलता हुआ, एक शानदार शॉट यहाँ पर खेला, यहाँ पर मौका मिलता हुआ, फ्री हिट नजर आता हुआ, एक लंबा शॉट खेला, बहुत जबरदस्त शॉट ऋतिक के बल्ले से निकलता हुआ। रन संख्या स्कोर बोर्ड पर अब सीधे जाके पहुंचती हुई 7 रन यहाँ पर अर्जित कर लिए। रन संख्या है 26 रन। अब 13 रनों की दरकार यहाँ पर है कि इस मैच को जीतने के लिए। और फ्री हिट हाँ लेफ्ट बल्लेबाज है और पूरा मौका मिलता हुआ दमदार बल्लेबाजी। आज कुलगांव टीम बहुत ही शानदार प्रदर्शन करती हुई शानदार शॉट खेला है, 2 6 आए हैं, यानी 2 गेंदों पे 13 रन यहाँ पर। दमखम दिखाता है। आज ऋतिक का दमखम देखने मिला, करण तोड़कर का लुक दमखम देखने मिला। शानदार बैटिंग यहां पर कर रहे हैं दोनों बल्लेबाज। अच्छा शॉट और शायद कैच हो सकता है ये। हवा के दिशा से विरुद्ध खेलेंगे तो विकेट जरूर जाएगा। ये दिशा अगर उससे थोड़े से बच के अगर यही गेंद नीचे से खेलो शायद रन आ सकता था, लेकिन गलती कर बैठे, विकेट यहां पर दे चुके हैं और अपना काम तमाम कर चुके हैं। 3 हर्ष बल्लेबाजी के लिए नए आते हुए रन संख्या की जो दरकार है यहाँ पर 7 रन चाहिए जीतने के लिए। वाह क्या बात है, नीचे से खिलड़ कर गेंद को खेला डीप रिजन पर 6 रनों के लिए। जबरदस्त आउटस्टैंडिंग आज का शॉट ऑफ द डे ये शॉट रहेगा। बहुत नीचे की गेंद थी, गेंद को नीचे से उठाकर ऊपर की ओर खेला, बहुत बढ़िया शॉट यहाँ पर हिट किया है हर्षल ने, और जिसे कहते हैं कि हेलीकॉप्टर शॉट।
इस बार अच्छा पुल किया, इसी के साथ इस मैच को भी अपने नाम किया और कोलगांव अब अगले पड़ाव में यहाँ पर जाता हुआ इसके बाद का जो मुकाबला है उसमें से जो टीम जीतेगी उसके साथ कोलगांव का शायद मुकाबला होगा। तो कहीं नहीं जाइए, मैच ऑन है, मैच स्टार्ट है और मैन ऑफ द मैच के लिए आपण लवकरात लवकर मॅच स्टार्ट करायची आहे। दोन्ही संघाला निवेदन आहे की आपण लगेचच